नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, तलाठी भरतीचा जो निकाल लागलेला आहे याचा नॉर्मलायझेशन केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स 200 च्या वर गेलेले आहे आणि हे मार्क्स पाहिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी नाराजी पण व्यक्त केलेली होती। हे कशा प्रकारचं नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्याला 200 मार्क्सचा पेपर असताना पण 200 च्या वर मार्क्स प्राप्त झालेले आहे। जेव्हा पण तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात या निकालाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे। तर यामुळेच टीसीएस कंपनीने आता आपली प्रेस नोट प्रसिद्ध केलेली असून यामध्ये किती विद्यार्थ्याला 200 च्या वर मार्क्स मिळालेले आहे आणि यांना हे मार्क कशा प्रकारे देण्यात आलेले आहे हे सांगितलेलं आहे। तर पहा संपूर्ण प्रेस नोट कशा प्रकारची आहे। तर हीच ती प्रेस नोट आहे। टोटल 8,64,960 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती। तर बघा यांनी काय म्हटलं आहे तर दिनांक 7 जानेवारी रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुन्ह्याबाबत बातमी देण्यात आली आहे। ठीक आहे, त्यांनी जो नॉर्मलायझेशनचा निकाल लावलेला होता त्यावर अनेक बातमी देण्यात आलेली होती। तर त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार त्यामुळे काही उमेदवाराचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुन्ह्यापेक्षा जास्त होऊ शकते। ठीक आहे, म्हणजे बा 200 मार्क आहे, 200 मार्कचा पेपर आहे आणि तुम्हाला जर 200 पैकी 200 जरी मार्क मिळाले तरी तुमचे जर नॉर्मलायझेशन चांगलं झालं त्यामध्ये तुमचे गुण पण वाढू शकतात असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे हे विद्यार्थी किती हुशार की यांनी 200 पैकी 200 मार्क्स मिळाले। तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेले आहे। म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, नॉर्मलायझेशन केल्यानंतर 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहे। म्हणजे हे 48 विद्यार्थी असे आहेत की त्यांना जो एक्झाममध्ये कोर्स मिळालेला आहे हा 196, 198, 200 अशा प्रकारचा आहे। सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखी गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळाले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थ्यांच्या मनात नेमका गुणामध्ये गोंधळ होणार नाही। तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन करणे गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे। तर नॉर्मलायझेशन कशा प्रकारचं करतात हे आपल्याला पण माहीत नाही। सदर परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात त्यामुळे सत्र संख्या अधिक असते तर त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते। म्हणजे एका शिफ्टपैकी जास्त शिफ्टमध्ये तुमची जर एक्झाम झाली तर तुमचे नॉर्मलायझेशन करणे गरजेचं असते। या ठिकाणी संपूर्ण 48 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। पुणे, उस्मानाबाद, जळगाव, नाशिक, गोंदिया, जळगाव, हिंगोली, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, नाशिक, हिंगोली, अहमदनगर, परभणी, ठाणे, नागपूर, लातूर, पुणे, रायगड, बीड, पुणे, लातूर, रायगड, वर्धा, जालना, रायगड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, मुंबई सिटी, पुणे, परभणी, रायगड यासारख्या जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला त्यांचे नॉर्मलायझेशन होऊन 200+ मार्क्स झालेले आहे। तर संपूर्ण प्रेस नोट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर नॉर्मलायझेशन केल्यानंतर जर विद्यार्थ्याचे 20 मार्क्स 30 मार्क्स जर वाढत असेल त्यामुळे एवढं लक्षात येते की जर तुम्हाला एक्झाममध्ये 180 मार्कही मिळाले तरी तुमची नियुक्तीची गॅरंटी या ठिकाणी राहणार नाही। जर नॉर्मलायझेशनमध्ये 200 च्या वर मार्क मिळत असेल विद्यार्थ्यांना तर 180 वाला घरीच बसणार आहे। 200 च्या वर जर विद्यार्थ्याचे मार्क वाढत असेल तर कट ऑफ हा किती हाय लागू शकतो। तर म्हणून 180 जरी मार्क भेटले तरी तुम्हाला या ठिकाणी घरी बसावं लागेल। तर 12 ते 14 जानेवारी दरम्यान अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी लागू शकते। तर आपल्याला आता हेच बघायचं की हा कट ऑफ जो आहे हा किती लागणार आहे। तर बहुतेक 180 190+ या कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। ओपन कॅटेगरी 180+, ओबीसी 174+, SC ST आणि इतर कॅटेगरी 170+ कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो जर अशा प्रकारचं नॉर्मलायझेशन होत असेल तर तलाठी भरतीबाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।